श्री स्वामी समर्थ. आदरणीय गुरुवर्य दादांना चरण स्पर्श, गुरुमातांना चरण स्पर्श. मी रेश्मा जगताप बोलते. माझा अनुभव मला सांगायचा आहे, जो मार्च महिन्यामधला आहे. आपल्या आळंदी इथे भैरवचंडी होती ना, आळंदीमध्ये चरोली गावामध्ये. तेव्हा मी आणि आवाज येतोय का माझा ताई? हो ताई, येतोय आवाज, बोला ताई. तर ती तेव्हा भैरवचंडी होती आणि त्या भैरवचंडीला जायचं की नाही जायचं असं ठरलं आणि कन्फर्म झालं की जायचं. आणि का चाललंय हे कळत नव्हतं. पण 7 मार्चला तो भैरवचंडी होता आपला आळंदीमध्ये. आणि भैरवचंडी का करावा हे सर्वांनी जरा ऐकावं, की मी 7 तारखेला जायचं नव्हतं तरी पण मी गेले आणि माझ्याबरोबर 2 सेवेकरी पण होत्या. आणि भैरवचंडी झाला म्हणजे तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि जेव्हा आम्ही महाप्रसाद घेऊन जेव्हा हॉलमध्ये आलो मेन, त्यावेळेस बघितलं तर दादा निघून गेले होते आपले. आणि मनात कुठेतरी आलं की अरे दादा गेले, म्हणजे दादांची तब्येत त्यावेळेस खराब होती, म्हणजे त्यांना बरं वाटत नव्हतं. आणि एक मनामध्ये असं आलं की अरे जाता जाता दादांचं दर्शन झालं असतं तर. आणि नेमकं आम्ही बॅक साईडला गेलो आणि दादांची गाडी तिथून चाललीच होती. आणि तेवढ्यात दादांनी आम्हाला बघितलं, म्हणजे आरशातून बघितलं आणि एवढ्या एवढ्या सगळ्या सेवेकऱ्यांमधून मला आवाज दिला. आणि दादांनी विचारपूस केली की ताई तुम्ही कुठून आहात काय वगैरे असे प्रश्न केले दादांनी. आणि त्याची उत्तरं दिली आणि दादा तिथून निघून गेले. दादा निघून गेल्यावरती मला रडायला आलं आणि मी विचार करत होते की अरे खरंच आपली ती लायकी आहे का की दादांनी आपल्याला बोलवावं एवढ्या ह्याच्यातून आणि विचारावं. आणि पण ती एक क्रिया असते हे मला नंतर कळलं. आणि एवढ्या सेवेकऱ्यातून बोलवलं. तेच खूप विशेष होतं. त्याच्यानंतर 10 मार्चला म्हणजे 7 मार्चला भैरवचंडी झालं. मी तिथे दर्शन म्हणजे दादांचं नकळत आपल्याकडे किती लक्ष असतं, हा तो अनुभव आहे. आणि 10 मार्चला बरोबर म्हणजे भैरवचंडी करून आल्यानंतर 7 मार्चला भैरवचंडी झाला आणि 10 मार्चला सकाळी 10 वाजता माझ्या मिस्टरांच्या छातीत दुखायला लागलं. आणि ते 2-3 तास ती दुखण्याची प्रोसिजर चालूच होती. पण आम्हाला कळतच नव्हतं की त्यांना काय प्रॉब्लेम होतोय. आणि मी त्यांना म्हणत होते की दवाखान्यात जाऊयात. तरी पण ते ऐकत नव्हते की नाही दवाखान्यात जायचं मला, काही नॉर्मल आहे हे सगळं. आणि खरं सांगते 3 तास ते घरामध्ये फक्त छातीत दुखते आणि माझ्या तर डोक्यात पण नव्हतं की हे काहीतरी वेगळं चालू आहे इथे. ह्या 3 तासामध्ये मला काही जमत नव्हतं म्हणून मी आपला रुद्रतीर्थ त्यांना देत होती, की हे रुद्रतीर्थ घ्या तुम्हाला बरं वाटेल वगैरे. आणि दोघांच्याही डोक्यात काहीच नाही, फक्त दुखतंय एवढंच डोक्यात. आणि त्याच्यानंतर अचानक आम्हाला एका डॉक्टरांचा फोन आला, त्याचं नाव सनी आहे. बघा आम्ही फोन पण नाही केला कुणाला, पण त्याचा फोन आला, म्हणजे त्यांचे मित्र आहेत ते. तर त्यांनी फोन केला आणि म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या डायबिटीजच्या गोळ्यांसाठी त्यांनी फोन केला. स्वतःहून फोन केला त्या 3 तासाच्या पिरियडमध्ये. आणि ते म्हणले, "अरे सनी दादा तू का फोन केलास? मला बघ असा-असा त्रास होतोय." तर ते म्हणे, "तू एखादी गोळी सुचव मला." तर ते म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीने ते ऐकलं आणि ते म्हणे, "मी तुला कुठलीही गोळी देणार नाहीये. तू पटकन दवाखान्यामध्ये जा." म्हणजे त्याने सांगितल्यामुळे कमीत कमी माझे मिस्टर दवाखान्यात स्वतःहूनच गेले. आणि गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांचं सगळं बघितलं, मी तर गेलेच नव्हते दवाखान्यात त्यांच्याबरोबर. मी म्हटलं काय नॉर्मलच आहे हे. आणि जेव्हा डॉक्टरांनी तिथे बघितलं, की अरे बापरे! म्हणजे त्याने काहीच प्रोसिजर न करता डायरेक्ट त्यांना आयसीयूमध्ये ॲडमिट केलं. माझ्या मिस्टरांना पण ते अपेक्षित नव्हतं. डायरेक्ट ॲडमिट वगैरे केली, सगळी ती प्रोसिजर झाली. आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी फोन केला माझ्या मिस्टरांनी, की "अगं रेश्मा मला अटॅक येऊन गेलाय. तोही मेजर, म्हणजे एकदम डेंजरस." म्हणजे अ, शेवटची स्टेप सारखा अटॅक 3 तास माझ्यासमोर चालू होता. आणि ह्या 3 तासामध्ये मी फक्त त्यांना रुद्रतीर्थ देत होते. डॉक्टर सुद्धा शॉक होते, की बापरे! स्वतःहून गाडी घेऊन गेले ते. आणि ॲडमिट पण स्वतः झाले आणि डायरेक्ट आयसीयूमध्ये. डायरेक्ट त्यांना. आणि जेव्हा मला हे शब्द कळले, की त्यांना अटॅक आलाय, माझे एवढे सगळे नातेवाईक आहेत. मला ह्या नातेवाईकांमध्ये कोणीही दिसलं नाही. मला दिसल्या त्या फक्त आणि फक्त अभिरुचीताई. आणि मी पहिला फोन म्हणजे मला हे सगळं डोक्याच्या बाहेरचं होतं. मी अभिरुचीताईंना फोन केला. न कुठल्या सेवेसाठी फोन केला, काहीच नाही. मला फक्त त्यांना सांगायचं होतं अभिरुचीताईंना, की माझ्या मिस्टरांना अटॅक आलाय. आणि मी पहिला फोन अभिरुचीताईंना केला. आणि अभिरुचीताई बोलल्या, "ताई काही काळजी करू नका." म्हणजे आपलं कोण जवळचं असेल तर पहिलं आता ॲडमिनच दिसतात. म्हणजे मला पहिला फोन अभिरुचीताईंना, माझ्या नातेवाईकांना पण नाही मी कुणाला फोन केला. अभिरुचीताई म्हटलं, "काही काळजी करू नका ताई. तुम्ही असं-असं सेवा सुरू करा." मला सेवा करताच येणं शक्य नव्हतं, कारण मीच घरात एकटी आणि माझा मुलगा स्कूलमध्ये. मग तरी सुद्धा मी माझ्याकडे जी रक्षा होती वगैरे ते सगळं घेऊन मी दवाखान्यामध्ये गेली. मग त्यांना ते लावली वगैरे. पण ऑलरेडी इंजेक्शन्स वगैरे देऊन प्रोसिजर चालू होती. आणि डॉक्टर गेल्या-गेल्याच मला बोलले, की "ताई 55,000चं इंजेक्शन आपण तुमच्या मिस्टरांना दिलेलं आहे." त्याच्यानंतर मला दुसरा शॉक. अकाउंटवर बॅलन्स काहीच नाहीये आणि 55,000. मी एकदम हँग झाले. आणि त्याच्यानंतर मी कुणालाही माझ्या घरात फोन नाही केला, नातेवाईकांना फोन नाही केला. मलाच नातेवाईकांचे फोन त्या टायमिंगला यायला लागले. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा फोन आला आणि बहिणीशी मी बोलले, की "अगं असं-असं झालंय." मग तिने माझ्या भावाला फोन केला आणि भावाने एका क्षणात. त्याच्यानंतर मी अभिरुचीताईंना परत फोन केला.
म्हणजे माझ्या पैशासाठी, म्हणजे पैसे अभिरुचिताई देणार होत्या का नाही, पण मला माहित नाही मी का अभिरुचिताईंना फोन करत होती. मी अभिरुचिताईंनाच फोन करते की अभिरुचिताई असं असं झालेलं आहे. अभिरुचिताई मला म्हणतात काही काळजी करू नका ताई, आणि स्वतःहून समोरून माझ्या भावाने मला फोन केला आणि म्हटलं तू काही काळजी करू नको, जेवढाही बॅलन्स होईल आपण पे करू तिथे. म्हणजे माझे दुसरे संकट सुद्धा तिथे तारलं गेलं. म्हणजे मी हे अनुभव आज खूप दिवसांनी सांगते खरं, पण हे अनुभव माझ्यासाठी आहेत. एकतर माझ्या मिस्टरांना, आणि त्यातून डॉक्टर जेव्हा माझ्याजवळ आले आणि डॉक्टर मला बोलले की खरंच तुमच्या मिस्टरांची काहीच गॅरंटी नव्हती, पण ते वाचले कसे, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी ह्या प्रोसिजरमध्ये 3 तास तर मला कळतच नव्हतं काय होतंय, पण मी त्यांना रुद्रतीर्थ देत होती. तेव्हा डॉक्टर इतके शॉक झाले, कारण त्यांचं स्वतःचं महादेवाचं मंदिर बावधनमध्ये आहे. म्हणजे हे दुसरा दुसरा शॉक मला तिथे बसला, की म्हटलं खरंच दादा, गुरुकृपा काय असते, ती भैरवचंडी काय असते, किंवा तो काल उभा होता माझ्या पाठीशी, माझ्या मिस्टरांच्या पाठीशी, पण त्या भैरवचंडीमुळे तो काल सुद्धा निघून गेला. हा माझा अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर आणि माझ्या मिस्टरांना अटॅक सुद्धा एकादशी दिवशी आला, आणि तो प्रश्न माझा सॉर्ट आउट झाला. आणि जेव्हा ऍडमिट त्यांना सातारला केलं, त्याच्यानंतर सुद्धा मी अभिरुचीताईंना फोन केला. पण माझ्या मनात थोडीशी एक असं होतं की माझा प्रश्न दादांपर्यंत पोहोचावा, आणि दादांनी फक्त मला एक शब्द असा बोलावा की ताई काही काळजी करू नका. मनात कुठेतरी सेवेकरी म्हणून हा प्रश्न येतो आपल्याला थोडासा. म्हणजे आपण थोडासा लालची असतो त्या गोष्टींसाठी. कितीही गुरूंनी दिलं तरी आपण सतत शंकेतच असतो. आणि तरी पण मी अभिरुचीताईंना ही गोष्ट बोलली, तर मला माहित होतं दादांची स्वतःची तब्येत खराब आहे, कारण मी स्वतः दादांशी बोलली होती की दादा काळजी घ्या. तर अभिरुचीताई म्हटलं मी प्रयत्न करते. ते झालं. आणि त्यात पण खरं सांगू का, ह्या सगळ्यांमध्ये गुरु कसे काम करतात, आपल्या बरोबर कसे असतात, हा अनुभव दुसरा माझा, की हे मला मनात कुठेतरी येऊन गेलं की दादांनी म्हणावं की काही काळजी करू नका. पण ते शक्य झालं नाही, कारण दादांची तब्येत खरंच खराब होती त्यावेळेस. पण माझ्या मिस्टरांना 7 दिवसाची ही प्रोसिजर चालू होती दवाखान्यामध्ये. त्याच्यामध्ये मी जरा थोडीशी निगेटिव्ह झाली आणि मी ग्रुप जॉईन्स करू शकले नाही सकाळची कुठलीच प्रोसिजरमध्ये. आणि म्हणजे असतं ना की वेळ पण भेटला नाही, आणि थोडंसं आलं माझ्या मनात थोडंसं, आणि मी नाही ग्रुप जॉईन केला. पण शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी जेव्हा माझ्या मिस्टरांचा डिस्चार्ज होता, त्या दिवशी म्हणजे तिथे दवाखान्याच्या आजूबाजूला एक दत्तांचं मंदिर होतं. त्या मंदिरात सुद्धा मी गेली नाही. माहित नाही ती एक निगेटिव्हिटी माझ्याजवळ आली आणि मी गेलेच नाही त्या मंदिरामध्ये. तिथेच गणपतीच्या पाया पडायचे आणि निघून जायचे. पण शेवटच्या दिवशी काय माहित, मी जेव्हा हॉस्पिटलच्या रस्त्याने जात होती, त्यावेळेस मला आपल्या म्हणजे सकाळच्या 8च्या सेवेची आठवण आली, आणि मी ते जाता जाता आहे ना ती म्हणजे मीटिंग जॉईन केली. आणि त्या मंदिराच्या शेजारून मी जात होती. 7 दिवस मी त्या मंदिरापाशी गेली पण नाही. इच्छाच नव्हती. बघत होती पण मी जात नव्हते. ते दत्त महाराजांचं मंदिर होतं आणि स्वामींचं मंदिर होतं. पण शेवटच्या दिवशी जशी मी मीटिंग जॉईन केली, त्याच्यानंतर मला काय बुद्धी झाली, माझी पावलं आपोआप दत्त महाराजांच्या मंदिरात गेली, आणि मी तिथल्या मंदिराच्या पाया पडली, आणि प्रदक्षिणा घालत असताना तिथे खाली मला छोटीशी विभूती दिसली, आणि ती विभूती मी घेतली आणि मी दवाखान्यात निघाले. आणि आतमध्ये चढताना आयसीयूच्या बाहेर एक बाई बसलेली तिथे, आणि मी ती विभूती त्या बाईच्या हातात दिली. म्हणजे बघा आपल्या बरोबर कुठले तरी गुरु कसे काम करत असतात, किंवा कुठल्या सेवेकऱ्याला कुठले गुरु कशा पद्धतीने मदत करत असतात. आणि मी त्या बाईच्या त्या हातामध्ये दिली, आणि मी माझ्या आतमध्ये, ती बाई माझ्या ओळखीची नाही किंवा तिचा काय प्रॉब्लेम आहे मला काहीच माहित नाही. मी आपली ती विभूती त्या बाईच्या हातात दिली, आणि माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यामध्ये गेले, जो जिथे बेड होता तिथे गेले. आणि कारण तो दिवस होता डिस्चार्जचा. आणि त्याच्यानंतर मी ते सगळं प्रोसिजर करून खाली आले. खाली आल्यानंतर ती बाई तिथे बसलेली होती, आणि ती मला बोलली की ताई तुम्ही मला विभूती ही कशाची दिलेली आहे. तर मी म्हटलं अहो ताई, इथे एक दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचं मंदिर होतं, आणि त्याची ही विभूती आहे. अक्षरशः ती बाई माझ्याकडे रडायला लागली, कारण ती एक स्वामी सेवेकरी होती, आणि ती इतकी रडायला लागली, म्हणजे ताई तुम्हाला माहितीये का, माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, माझा मुलगा आता 9 वाजता तो ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार आहे, आणि मला माझ्या गुरूंकडून सेवा आली होती की तुम्ही कुठल्या तरी दत्त महाराजांच्या मंदिरात जा किंवा स्वामींच्या मंदिरात जा आणि तिथली विभूती घेऊन या. पण मला जाणं शक्यच झालं नाहीये त्या मंदिरात जाणं. आणि तुम्ही मला जी विभूती दिली ती दत्त महाराजांची विभूती, स्वामी समर्थांच्या मंदिरातली विभूती आहे. म्हणजे गुरु कसे काम करतात. तर मी म्हटलं हो, ही सर्व स्वामी कृपा, गुरु कृपा असते आपल्याला. आणि बरं झालं ती म्हणजे बघा, आणि मला शक्य नाही झालं मंदिरात जाणं, तर दत्त महाराजांनी, स्वामी महाराजांनी ही विभूती तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवली. आणि तेवढ्यात ते बोलत असताना त्यांनी एक फोन लावला, आणि फोन लावल्यानंतर त्या बोलत होत्या त्या व्यक्ती बरोबर, आणि त्याच्यानंतर त्यांनी तो फोन माझ्याकडे दिला. मला म्हटलं ह्यांच्याशी बोला ना तुम्ही. तर मी म्हटलं ठीक आहे, कोण आहेत. तर ते म्हणे ते माझे गुरु आहेत, बोला ना तुम्ही. तर मी म्हटलं ठीक आहे, काय बोलू तुमच्या गुरूंशी. तर ते म्हटलं नाही बोला. तर ते जेव्हा समोरचे गुरु बोलायला लागले की ताई बरं झालं तुम्ही, हे सर्व स्वामींची कृपा असते. मी म्हटलं हे मी माध्यम झाले, पण खरं त्यांची सेवा असेल म्हणून ती विभूती त्यांच्यापर्यंत पोहोचली. तर ते सगळं त्या गुरूंशी बोलले, आणि ते मला त्यांचे गुरु असे म्हटले की ताई तुम्ही काय ते आहात दवाखान्यामध्ये. मी म्हटलं दादा माझ्या मिस्टरांना अटॅक आला आहे आणि ते ऍडमिट आहेत. मग ते मला असं बोलले की ताई काही काळजी करू नका तुम्ही. हे वाक्य असं होतं की तुम्ही काही काळजी करू नका. आणि मी म्हटलं हो दादा नाही काळजी करत. तर ते म्हणे आपलं माझंही दत्तांचं स्वामींचं स्थान आहे, ते कुठल्या गावचे होते मला माहित नाही, आणि मला त्यांचं नावही माहित नव्हतं त्या गुरूंचं. आणि ते मला एवढंच शब्द बोलले की काही काळजी करू नका ताई तुम्ही. आणि मी तो फोन त्याच्यानंतर त्या ताईंकडे फोन दिला आणि फोन ठेवला. आणि त्याच्यानंतर मी त्या ताईंना म्हटलं हे तुमचे गुरु कोण आहेत. तर त्या मला म्हटलं हे माझे गुरु आहेत, मी स्वामी सेवेकरी वगैरे आहे, आणि माझ्या गुरूंचं नाव आहे अविनाश. बापरे. मी बोलले गुरु कुठलेही असो, नाव काही असो, शेवटी गुरुतत्व एक असतं. म्हणजे जी अपेक्षा थोडीशी किंचित माझ्या मनात होती ती
कशी पूर्ण करून घेतात हा माझा अनुभव आहे. म्हणजे मी बोलले, "तुमच्या गुरूंचं नाव अविनाश दादा बडगुजर आहे का?" म्हणे, "नाही." आडनाव वेगळं होतं, पण त्यांचं नाव अविनाश होतं. माझा हा तिसरा अनुभव ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये होता. म्हणजे मला त्यावेळेस एवढं रडायला आलं. म्हटलं, "आपण स्वार्थी असतो. गुरु तर सतत आपल्या बरोबरच असतात. ते बिचारे निस्वार्थपणे आपल्या बरोबरच असतात. आपण शंकेखोर असतो." जरी तत्व म्हणजे तत्व एकच आहे आणि खरोखर नकळत का होईना एका गुरुच्या मुखातून माझ्यासाठी तो शब्द निघाला. मला तो अनुभव होता. म्हणजे मला स्वतःची लाज वाटली त्या गोष्टीसाठी. म्हणजे माझा हा भैरवचंडीचा अनुभव होता आणि पारायण प्रत्येकाने करावेत. कारण त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात माझ्या सासऱ्यांना परत अटॅक आला एकादशी दिवशीच आणि त्याच्यानंतर त्यांच्या दवाखान्याची प्रोसिजर झाली आणि ते एक्सपायर झाले. मे मध्ये ते एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर जो आपला मेळावा येत होता जून जुलै त्यांचा महिना म्हणजे माझ्या सासऱ्यांचा जो ज्या दिवशी घास द्यायचा दिवस यायचा त्या दिवशी दादांचे मेळावे असायचे. म्हणजे 3 महिने कंटिन्यू मी त्या मेळाव्यात होती आणि आता आपल्या बोबगावच्या पारायणाच्या दिवशी सुद्धा त्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा महिना होता. माझ्या घरी मी आज ज्या घरात राहते त्या घरामध्ये कधी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई बोला. म्हणजे ज्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा घास देण्याचा दिवस असायचा त्या दिवशी दादांचे मेळावे म्हणजे सातारचा मेळावा होता त्या दिवशी पण माझ्या सासऱ्यांचा पहिला महिना होता तरी सुद्धा मी त्या मेळाव्याला गेली होती आणि सातारचा मेळावा माझ्यासाठी खरंच कलाटणी देणारा होता. म्हणजे दादांनी साक्षात त्यांच्या ताटातला प्रसाद मला दिला होता. हा माझ्यासाठी सगळ्यात महान अनुभव होता. गुरु गुरु असतात. आपणच म्हणजे स्वार्थी असतो. हा माझा अनुभव आणि बोबगावच्या ज्या दिवशी पारायणाला आम्ही आलो होतो तिथे त्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा महिना होता. तर खरं सांगते 14-15 वर्ष मी ह्या फ्लॅटमध्ये राहते. कधीही कावळा आलेला नाहीये. पण त्या दिवशी माझ्या सासऱ्यांचा ताट ठेवल्यानंतर कावळा मी बोबगावच्या पारायणात तिथे होते आणि माझ्या घरी सासूबाईंनी ताट केल्यानंतर तो कावळा 12-12:30 वाजता आला आणि त्याने घास खाल्ला. ही आहे गुरुकृपा आणि आपण मेळाव्यांमध्ये जातो, पारायणामध्ये जातो तर नकळत आपले प्रॉब्लेम्स किंवा आपल्या अडचणी त्या गुरूंना कशा कळतात आणि ते कसे सॉर्ट आउट करतात हे ह्याच उदाहरण आहे आणि हा माझा सगळ्यात मोठे अनुभव आहेत. माझ्याकडून जर अति बोललं गेलं असेल तर मला क्षमा. जे काही बोलले चुकलेलं ते माझं मला. श्री स्वामी समर्थ. ओम श्री अविनाशाय नमः. श्री स्वामी समर्थ. बघा संकटकाळी स्वामी महाराजांची शक्ती कशी काम करत असते याचे हे अनुभव काहींचे आणि तिथं जो खरा स्वामी समर्थ सेवेकरी असेल हे अनुभव ऐकून त्याचे डोळे पाणावले असतीलच. संकटाचं नियोजन बघा आम्ही येतोय कार्यक्रम घेऊन तर तुमच्या आयुष्याचं नियोजन करायला आलोय. ज्याचा रखवाला गुरु असेल त्याला कालाला सुद्धा परत करता येतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बघा काही गोष्टी आहेत प्रारब्धाच्या त्या सेवे नष्ट होतात पण काही गोष्टी आपल्या भक्तीच्या माध्यमातून कसोटीतून खरोखर हा श्री गुरु देवदत्त परिवार आणि तुमची श्रद्धानिष्ठा जर असेल तर सर्वच गोष्टींवरती अगदी कालावर देखील मात करण्याचं सामर्थ्य मिळतं. ती वेळ टाळता येऊ शकते. जर आपल्या घरांमध्ये आता बघा ताईंनी मगाशी रुद्राचं तीर्थ म्हणजे ती सेवा किती मोठी होती. रुद्र म्हणजे महामृत्युंजय देवता आहे. जिथं रुद्राचं तीर्थ ज्या शरीरात पडतं त्या दिवशी त्या टायमाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही प्रारब्ध लिहून ठेवलं असेल तरी यमाला त्या ठिकाणी प्रवेश नाही. तुम्ही संध्याकाळचं रुद्र घेतो त्या रुद्राच्या सेवेमधून बघा हे ऑनलाईन माध्यम आहे म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना पटत नाही. ऑनलाईन सगळे ऑनलाईन वगैरे सगळे फुसकं बार आहे असं म्हणतात किंवा काहीच कामाचं नाही. ऑफलाईन मधनं यांची श्रद्धा कधी निष्ठा बळकटली नाही किंवा बलवान झाली नाही. ते ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक अनुभव येतात. हे अनुभव सातत्याने सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक भेट आम्हाला द्या. या रेश्माताई पहा किती सुंदर अनुभव सांगितला आणि त्यानंतर सरळ त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून ते आता ऍडमिन मधून काम करताय. आता यांचं कार्य जगासाठी जेवढा त्यांना प्रयत्न करता येईल हे परिवार वाढवण्यासाठी. ऍडमिन म्हणजे काय माहिती की डॉक्टर झाले ते आता ते स्वयं डॉक्टर झाले. आता ते पेशंट सारखं काम करणार नाही. आता डॉक्टरांसारखे ते दवा दुवा करणार आहेत लोकांचे. आणि ज्यावेळेस आपण ऍडमिन मधून काम करतो कुटुंबाचं सर्व संरक्षण करण्याची सर्वस्व जबाबदारी ही दत्तप्रभूंची आणि श्री स्वामी महाराजांची असते. केसाले धक्का कुठे महाराज लावू देत नाही. सर्वच ठिकाणी सर्वतोपरी मदत करण्यास